प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार ही संस्था भारतात चलन जारी करू शकते. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नागपूर येथे महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम. फातेमा बीबी यांना यावर्षी कोणता पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, 2024 या वर्षासाठी किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 132 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 5, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उत्तर प्रदेश हे राज्य आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 6, इसवी सन 1889च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला प्रतिनिधी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर ह्या 2 महिला इसवी सन 1889च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 प्रतिनिधी महिला होत्या. प्रश्न क्रमांक 7, जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जाते तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजकोषीय धोरणाचा उपयोग असेल जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जाते तेव्हा त्या उपायाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 8, भारताचा विकास दर मागील आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये किती टक्के होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 7.2% भारताचा विकास दर मागील आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये होता. प्रश्न क्रमांक 9, जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 15 जुलै या दिवशी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, सर्वाधिक भौगोलिक क्षेत्रफळ असलेले शहर कोणते ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे हे शहर सर्वाधिक भौगोलिक क्षेत्रफळ असलेले शहर ठरले आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नाशिक येथे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था आहे. प्रश्न क्रमांक 12, नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने महतारी वंदन योजना नावाची योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर छत्तीसगड या राज्याने नुकतेच महतारी वंदना योजना नावाची योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 13, साम्यवादी पक्षाची स्थापना इसवी सन 1925 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कानपूर या ठिकाणी साम्यवादी पक्षाची स्थापना इसवी सन 1925 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 14,
अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धम्म परिषदेत बंधू भगिनो अशा संबोधनाने स्वामी विवेकानंद यांनी भाषण सुरू केले। ती जागतिक धम्म परिषद कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 11 सप्टेंबर इसवी सन 1893 या दिवशी झाली। प्रश्न क्रमांक 15 शिकागो धम्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत किती वर्ष वास्तव्य केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 2 वर्षे शिकागो धम्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत वास्तव्य केले। प्रश्न क्रमांक 16 कोणता रक्त गट कमी प्रमाणात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ए बी हा रक्त गट कमी प्रमाणात आढळतो। प्रश्न क्रमांक 17 रावणाने महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणावरून सीतामातेचे हरण केले असे सांगितले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पंचवटी या ठिकाणावरून रावणाने महाराष्ट्रातील सीतामातेचे हरण केले असे सांगितले जाते। प्रश्न क्रमांक 18 चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी इसवी सन 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी इसवी सन 1928 मध्ये स्थापन केली। प्रश्न क्रमांक 19 कोणत्या ठिकाणी 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर रांची या ठिकाणी 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित आहे। प्रश्न क्रमांक 20 कोणत्या तारखेपर्यंत केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सवलतीचा आयात दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मार्च 2025 या तारखेपर्यंत केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सवलतीचा आयात दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। प्रश्न क्रमांक 21 जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 102 स्थानावर जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ आहे। प्रश्न क्रमांक 22 2023 मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर विशाखा विश्वनाथ यांना 2023 मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मिझोराम या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल नावाची नवीन सापाची प्रजाती शोधून काढली आहे। प्रश्न क्रमांक 24 अमर सरकार वेब पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर त्रिपुरा या राज्याने अमर सरकार वेब पोर्टल सुरू केले। प्रश्न क्रमांक 25 गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर अरवली रांगेचे सर्वोच्च शिखर गुरु शिखर हे आहे। प्रश्न क्रमांक 26 इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर भात व गहू यांच्यात इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना प्रोत्साहन दिले नाही।
प्रश्न क्रमांक 27. सेवा आणि निष्ठा हे कोणत्या दलाचे ब्रीद वाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर CRPF या दलाचे सेवा आणि निष्ठा हे ब्रीद वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 28. मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या समितीच्या शिफारसीने घटनेत समाविष्ट केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर स्वर्णसिंग समितीने मार्गदर्शन तत्त्वे समाविष्ट केली. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या 2 देशामधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भारत व चीन या 2 देशामधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा आहे. प्रश्न क्रमांक 30. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर स्त्री विचारवती या नावाची संस्था सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 1. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 21% हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 2. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 3. सूर्यग्रहण कधी दिसते? सूर्यग्रहण कधी दिसते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमावस्येला सूर्यग्रहण दिसते. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा करण्यात आला? महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 ऑक्टोबर 2023 या दिवशी महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 5. स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची किती फूट आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची किती फूट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 108 फूट स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची आहे. प्रश्न क्रमांक 6. स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा उभारण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7. जुन्या संसद भवनाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? जुन्या संसद भवनाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संविधान संसद असे जुन्या संसद भवनाचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 8. नारी शक्ती वंदन विधेयक कशाशी संबंधित आहे? नारी शक्ती वंदन विधेयक कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महिला आरक्षण याच्याशी नारी शक्ती वंदन विधेयक संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 10. आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता कोणी स्थापन केला? आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता स्थापन केला. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना कधी झाली?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 14 बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1971 या वर्षी बांगलादेशाची निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे? खालीलपैकी वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. नागपूर या शहरामध्ये वनमाती संस्था आहे. प्रश्न क्रमांक 16 अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. अहमद निजाम शहा यांनी अहमदनगरचा किल्ला बांधला. प्रश्न क्रमांक 17 विकारी शब्दाच्या जाती किती आहेत? विकारी शब्दाच्या जाती किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 4 जाती विकारी शब्दाच्या आहेत. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गोवा हा केंद्रशासित प्रदेश नाही. प्रश्न क्रमांक 19 मुंबई येथे देवदासी प्रथा यांच्या विरुद्ध परिषद खालीलपैकी कोणी भरवली? मुंबई येथे देवदासी प्रथा यांच्या विरुद्ध परिषद खालीलपैकी कोणी भरवली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथा यांच्या विरुद्ध परिषद भरवली. प्रश्न क्रमांक 20 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. बहिणाबाई चौधरी यांचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला नाव देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1949 या दिवशी खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाले. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणी केली? खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. जॉन विल्सन यांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 18 जुलै 1857 या दिवशी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणते राज्य नुकतेच रेबीज मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणते राज्य नुकतेच रेबीज मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गोवा हे राज्य नुकतेच रेबीज मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे.
प्रश्न क्रमांक 25 केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिकेतून एकूण किती चित्ते मागवण्याचा निर्णय घेतला आहे? केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिकेतून एकूण किती चित्ते मागवण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 ते 14 चित्ते केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिकेतून मागवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 27 इचलकरंजी महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे? इचलकरंजी महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 28वी महानगरपालिका म्हणून इचलकरंजी ही घोषित करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पनवेल ही महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 29 भारताने कोणत्या वर्षी आपली पहिली अणुचाचणी केली? भारताने कोणत्या वर्षी आपली पहिली अणुचाचणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1974 या वर्षी भारताने आपली पहिली अणुचाचणी केली. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र राज्यात पहिली सूतक गिरणी कोठे सुरू झाली? महाराष्ट्र राज्यात पहिली सूतक गिरणी कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे महाराष्ट्रात पहिली सूतक गिरणी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 31 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रात सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? महाराष्ट्रात सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 सध्या महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालय आहेत. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1993 या वर्षी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 34 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1992 या वर्षी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 35 झारखंड राज्याची स्थापना कधी झाली? झारखंड राज्याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2000 या वर्षी झारखंड राज्याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 36 भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणता आहे? भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. प्रश्न क्रमांक 37 राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 24 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 13 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 39 आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 40 आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 28 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन साजरा केला जातो. व्हिडिओ ऑडिओ स्टुडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्रश्न क्रमांक 1 अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे? अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये अयोध्या हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 2 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले होते. प्रश्न क्रमांक 3 छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती? छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नया रायपूर ही छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 4 ब्रिटिशांनी कोलकाता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली? ब्रिटिशांनी कोलकाता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1998 या वर्षी ब्रिटिशांनी कोलकाता येथे फॅक्टरी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 5 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई हे शहर 7 बेटांचे शहर आहे. प्रश्न क्रमांक 9 घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी संपन्न झाले? घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी संपन्न झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1946 या वर्षी घटना समितीचे पहिले अधिवेशन संपन्न झाले. प्रश्न क्रमांक 10 कारंजा हे दत्तक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कारंजा हे दत्तक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वाशिम या जिल्ह्यामध्ये कारंजा हे दत्तक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रात कृत्रिम अवयव केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात कृत्रिम अवयव केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात कृत्रिम अवयव केंद्र आहे.
प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातील कोणते ठिकाण मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोणते ठिकाण मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 13 कल्याण सोना ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? कल्याण सोना ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गहू या पिकाची कल्याण सोना ही प्रसिद्ध जात आहे। प्रश्न क्रमांक 14 देव हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? देव हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इंद्रायणी या नदीकाठी देव हे तीर्थक्षेत्र वसले आहे। प्रश्न क्रमांक 15 जे थॉमस या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? जे थॉमस या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इलेक्ट्रॉन यांचा जे थॉमस या शास्त्रज्ञाने शोध लावला। प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शक्ती यांचे हॉर्स पॉवर हे एकक आहे। प्रश्न क्रमांक 18 उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 वर्षाचा उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ असतो। प्रश्न क्रमांक 19 कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीकाठी बांधण्यात आले आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीकाठी बांधण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भोगावती या नदीकाठी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण बांधण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील कोणत्या एका जिल्ह्याची सीमा गोवा या राज्याला संलग्न नाही? महाराष्ट्रातील कोणत्या एका जिल्ह्याची सीमा गोवा या राज्याला संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा गोवा या राज्याला संलग्न नाही। प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पन्हाळगड हा किल्ला पुणे या जिल्ह्यात नाही। प्रश्न क्रमांक 22 पंढरपूर महादेव हे कोणाचे टोपण नाव आहे? पंढरपूर महादेव हे कोणाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सेनापती बापट यांचे पंढरपूर महादेव हे नाव आहे। प्रश्न क्रमांक 23 ब्रिटन मधील लंडन हे शहर कोणत्या नदी किनारी वसलेले आहे? ब्रिटन मधील लंडन हे शहर कोणत्या नदी किनारी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर थेम्स या नदीकाठी ब्रिटन मधील लंडन हे शहर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 24 तानसेन पुरस्कार कोणत्या राज्याकडून दिला जातो? तानसेन पुरस्कार कोणत्या राज्याकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्याकडून तानसेन पुरस्कार दिला जातो।
प्रश्न क्रमांक 25 भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 26 पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नाथसागर हे पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अकोला हा तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे? महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर प्रवरानगर येथे महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 29 जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी कधी केली? जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1965 या वर्षी जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी केली. प्रश्न क्रमांक 30 करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा ही घोषणा दिली. प्रश्न क्रमांक 31 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दिल्ली येथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 32 दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर यमुना या नदीकाठी दिल्ली हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 33 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 34 भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जम्मू काश्मीर येथे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 35 इंदिरा गांधी महिला सामान्य निधी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? इंदिरा गांधी महिला सामान्य निधी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये इंदिरा गांधी महिला सामान्य निधी सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 36 शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 37 न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जडत्व याच्याशी न्यूटनचा पहिला नियम संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 38 इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ओडिशा या राज्यामध्ये इंद्रावती नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 39 आधुनिक गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? आधुनिक गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बाबा आमटे यांना आधुनिक गांधी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 40 जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 28 जुलै या दिवशी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।